तर आपण बघितलं की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते आणि हे सगळं मॅनेज करण्यामध्ये पोलिसांचा खूप मोठा हातभार, खूप मोठं यश असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। अर्थातच ही गर्दी त्याचीच दृश्य आपल्याला दाखवतोय आपण की किती मोठी गर्दी खरं तर संपूर्ण मुंबईत आणि राज्यभरात उसळते। मात्र प्रशासन यंत्रणा सतर्क आहेत, पोलीस सतर्क आहे आणि या गर्दीचं अतिशय उत्तम नियोजन होतंय। आत्ताची जी आपण ताजी दृश्य बघतोय, लालबागचा राजा पोहोचलेला आहे भायखळा रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूचा हा परिसर आहे आणि त्याच परिसरातनं ऋतिक गणकवार आपले प्रतिनिधी सुद्धा आपल्या सोबत जोडले गेले आहेत। त्यांच्याकडनं आत्ताचे लेटेस्ट अपडेट्स आपण घेणार आहोत। ऋतिक, दरम्यान आपण बघतोय काही तांत्रिक कारणांमुळे ऋतिकशी आपला संपर्क होऊ शकत नाहीये, मात्र ही ताजी दृश्य आपण बघतोय। लालबागचा राजा आता पोहोचलेला आहे भायखळा रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूचा हा बरोबर परिसर आहे आणि आता इथून पुढे तो मार्गस्थ होणार आहे। पूर्ण रात्रभर खरं तर ही मिरवणूक चालते। लालबागच्या राजाची मिरवणूक 24 तास चालते आणि साधारण सकाळी 7:30 ते 8 दरम्यान दरवर्षी विसर्जन होतं। आता उद्या नेमकं किती वाजता विसर्जन होतं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो विसर्जन सोहळा देखील आपण लाईव्ह बघणार आहोत आणि ही दृश्य आहेत ती म्हणजे पुण्यातली। पुण्यात दगडूशेठच्या बाप्पाची आता विसर्जन मिरवणूक 4-4:30च्या दरम्यान सुरू झाली आणि ते देखील पूर्ण रात्रभर चालते। मुंबई पुण्यातली दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय। पुण्यात देखील मोठा उत्साह आपल्याला बघायला मिळतोय। ढोल ताशांचं पथक पुण्यात आपण आता बघतोय। गर्दीमध्ये लहान मुलांचे हात सोडू नका। गर्दीमध्ये वावरताना आपल्या मौल्यवान वस्तू आणि मोबाईल फोन सांभाळा। गर्दीमध्ये धक्काबुक्की करू नका। दरम्यान आपण दृश्य बघतोय, पुण्यातली ही दृश्य आपण काही वेळापूर्वी आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघितली आणि आता गिरगाव चौपाटीच्या दिशेनं सुद्धा अनेक बाप्पा रवाना झालेले आहेत। पुन्हा एकदा आपण जोडले जाणार आहोत। ऋतिक गणकवार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। ऋतिक, काय अपडेट्स आहेत लेटेस्ट? आपण या ठिकाणी बघतोय की लालबागचा जो राजा आहे तो सध्या भायखळे या ठिकाणी आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। सध्या आपण आहोत भायखळे येथील जी मस्जिद आहे त्या ठिकाणी आपण समोर हे दृश्य बघतोय। अक्षरशः लोकांनी भरून गेलेलं हे दृश्य या ठिकाणी बघतोय। लाईट्स आहेत त्या पाठीमागे लालबागचा राजा, सर्वांचाच बाप्पा जो आहे तो विराजमान झालेला आहे। लालबागचा राजा खरं तर लालबाग येथून निघाला, पुढे भारत माता टॉकीज असं करत करत आता या ठिकाणी भायखळा मस्जिद जे आहे, हिंदुस्थानी मस्जिद त्या परिसरामध्ये आलेला आहे। शेजारीच भायखळा स्टेशन आहे। या ठिकाणी आपण बघतोय की मोठ्या संख्येनं नागरिक जे आहे बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आलेला आहे आणि यामध्ये विशेष हे आहे की या ठिकाणी भायखळा मस्जिद आहे, आजूबाजूला मुस्लिम परिसर आहे आणि हे मुस्लिम बांधव जे आहेत तर राजाच्या स्वागतासाठी या ठिकाणी थांबलेले आहेत। आपण बघतोय की सकाळपासून त्यांच्या या ठिकाणी स्टेज लागलेला आहे। भाविकांना ते सूचना करताय की गर्दी करू नका, मोबाईल सांभाळा आणि राजाचं जे स्वागत आहे ते थोड्याच वेळात या ठिकाणी करणार आहेत। आपल्या सोबत काही मुस्लिम बांधव आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूयात। काय सांगाल, राजाच्या स्वागतासाठी थांबलेला आहात? मैं आगरीपाड़ा मोहल्ला कमेटी मेंबर है। आगरीपाड़ा मेंबर के हिसाब से हम लोग स्टेट बांधा है इधर। हिंदू मुस्लिम सब मिलके इधर बैठते हैं। ये 45 साल से चालू है। अच्छे से हम लोग स्वागत करते हैं। अच्छे से लालबाग का राजा ऐसे जाता है, किसी को तकलीफ नहीं होती है। पब्लिक भी कोऑपरेट करती है, हम लोग भी कोऑपरेट करते हैं पुलिस का। या कोई शांति से सब जाता है। या ठिकाणी आपण बघतोय एकंदरीत लालबागचा राजा आता थोड्या वेळातच येणार आहे आणि हे सर्व मुस्लिम बांधव जे आहेत, हिंदू बांधव जे आहेत लालबागच्या राजाचं स्वागत करताना आपल्याला पाहायला मिळेल। सौरभ, निश्चितच ऋतिक, यावर लक्ष ठेवून असा तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। दरम्यान आपण ही थेट दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर जी बघतोय, लालबागच्या राजाची ही दृश्य आहेत। लालबागचा राजा आता पोहोचलेला आहे भायखळा रेल्वे स्टेशन नजीक आणि दुसरीकडे जी आपण दृश्य बघतोय ती पुण्यातली दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय। काही वेळापूर्वी आपण दगडूशेठच्याच प्रतिकृती बघितलेली, ती मुंबईतली प्रतिकृती होती आणि दगडूशेठचं विसर्जन पुण्यातल्या झालेलं आहे आणि आता अजूनही काही बाप्पांचं विसर्जन होणं बाकी आहे पुण्यातल्या आणि त्याचीच मिरवणूक आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय। मोठ्या प्रमाणात पुण्यात गर्दी होते। ह्या संपूर्ण विसर्जन मिरवणुकीदरम्यान
आणि ढोल ताशांचा नाद अजूनही असं म्हणतात घुमतोय. रात्रीचे 10 वाजून गेलेले आहेत, मात्र पुणेकरांचा, मुंबईकरांचा उत्साह कुठेही कमी झालेला नाहीये. राज्यभर आपल्याला गर्दी बघायला मिळते. सगळीकडे आपल्या लाडक्या बाप्पाला, गणरायाला निरोप देण्यासाठी भक्तांची गर्दी उसळलेली आहे. कारण वर्षभरानंतर असा एक दिवस येतो, वर्षभरानंतरचे हे 10 दिवस ज्यात आपल्या लाडक्या गणरायाशी थेट संवाद साधता येतो, त्याच्यासोबत राहता येतं. आणि हे सगळे 10 दिवस झाल्यानंतर त्याला जेव्हा निरोप देण्याचा वेळ येतो तेव्हा मन अर्थातच जड झालेलं असतं, जड अंतःकरण असतं, भावूक झालेलं असतं मन. आणि तेव्हा हा निरोपाचा क्षण अतिशय कठीण असतो. मात्र आपल्या बाप्पाला अगदी आनंदात निरोप देता यावा यासाठी आपण बघतोय सगळे आज रस्त्यावर उतरलेले आहेत. ही दृश्य आपण बघतोय मुंबईतली गिरगाव चौपाटी नजीकची ही दृश्य आहेत. आपण बघतोय विविध रूपातल्या गणेश मूर्ती आत्ता त्यांचं विसर्जन होत आहे. शिवशंकराच्या अवतारातली ही मूर्ती आपण बघतोय. नंदी सुद्धा आहे सोबत आणि या बाप्पाचं सुद्धा विसर्जन होत आहे. आणि लालबागच्या राजाचा देखील विसर्जन सोहळा आपण लाईव्ह बघणार आहोत. अगदी उद्या सकाळपर्यंत आपण कव्हरेज करतोय गणरायाच्या निरोपाचं. हे महाकव्हरेज NDTV मराठीवर. अगदी आज सकाळची आरती सुद्धा आपण लालबागच्या राजाची बघितलेली. तिथून तो जसा जसा मार्गस्थ होतोय त्या प्रत्येक क्षणाचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतोय. आणि फक्त मुंबईत नाही तर राज्यभरातला गणेशोत्सव NDTVच्या माध्यमातून आपण बघितला. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, सिंधुदुर्गात सगळीकडे मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा झाला आणि त्याचं कव्हरेज आपण NDTV मराठीवर बघितलं. ही पुण्यातली दृश्य आपण बघतोय. पुण्यातल्या विसर्जन मिरवणुका खास असतात. अनेकदा बाहेरून देखील पर्यटक खास पुण्यात येतात या विसर्जन मिरवणुका बघण्यासाठी. मुंबईतल्या सुद्धा विसर्जन मिरवणुका बघण्यासाठी, बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी परदेशातनं सुद्धा लोक येतात. तर मुंबई आणि पुण्यातली ही 2 दृश्य NDTV मराठीवर लाईव्ह आपण बघतोय. हा गणरायाचा निरोप सोहळा आहे आणि पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत, अशी साथ घालत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातो. या दरम्यान संपूर्ण गर्दीचं नियंत्रण केलं जात आहे. मुंबई आणि पुण्यातली गर्दी आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय. NDTV मराठीवर हा सगळा सोहळा आपण बघतोय. लालबागचा राजा आपण बघतोय. तिला अजूनही तेवढीच गर्दी जेवढी सकाळी होती आणि अर्थात ही गर्दी पूर्ण वेळ राजासोबत असणार आहे. रात्रभर ही गर्दी राजासोबत असणार आहे. आपल्या लाडक्या बाप्पाची साथ देणारे आपल्या लाडक्या बाप्पासोबत रात्रभर ही सगळी भक्त मंडळी असतील. आणि उद्या सकाळी हे गणरायाला निरोप दिला जाईल. तो नृत्य सोहळा देखील आपण NDTV मराठीवर बघणार आहोत. आणि दुसरी पुण्यातली दृश्य, चौकातली दृश्य आहेत जिथे सगळे विसर्जन मिरवणुकीचे रथ याच मार्गावरनं पुढे विसर्जनासाठी जात असतात. ते दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय. आणि पुण्यात पारंपरिक वाद्य तर आहेतच, पण काही मंडळांनी डॉल्बी देखील लावलेली आहे. तर पुण्यातील दगडूशेठ गणपती बाप्पाचं देखील विसर्जन काही वेळापूर्वी पार पाडलं. ही तीच दृश्य आपण थेट आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय. पुण्यातील दगडूशेठच्या गणपती बाप्पाचं विसर्जन आपण NDTV मराठीवर बघतोय. आपण बघितलं मोरया मोरयाचा गजर करत
पुण्यातल्या दगडूशेठ गणपती बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे. ती दृश्य देखील आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघितली आणि आत्ताची ही विसर्जन मिरवणूक गणेश भक्तांमध्ये उत्साह आहे, आनंदाचं वातावरण आहे. पुण्यातली ही मिरवणूक आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय आणि असे अनेक विसर्जन मिरवणुकीचे रथ या मागे सुद्धा आहेत. रात्रभर ही मिरवणूक चालणार आहे. आपण बघतोय मागे गणपतीची जी मिरवणूक आहे त्याच्या मागे पारंपरिक असा ढोल ताशाचं वादन सुरू आहे. ध्वजधारी देखील तिथे आहेत आणि भगवा ध्वज देखील तिथे सजवला जातोय. आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय. अतिशय सुंदर असं हे दृश्य आणि सुंदर अशी हे सजावट आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय. गणपती बाप्पा आता 11 दिवसांचा पाहुणचार घेऊन पुन्हा एकदा आपल्या घरी निघालेले आहेत आणि मुंबईतली एकीकडे मिरवणूक, दुसरीकडे सोलापूरमध्ये देखील तितकाच उत्साह. सोलापूरमध्ये सुद्धा तसोबरी उत्साह कमी झालेला नाहीये. रात्रीचे आता साधारण 10:15 वाजता आहेत, मात्र तरीही मोठ्या प्रमाणात सोलापुरात रस्त्यावर गर्दी बघायला मिळते आणि सोबतच पारंपरिक नृत्य देखील सादर केलं जात आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी हे पारंपरिक नृत्य सादर केलं जात आहे. राज्यभरात बाप्पाला वाजत गाजत निरोप दिला जातो. सोलापुरातला उत्साह आपण थेट बघितलेला आहे आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. लाईव्ह आपण बघितलं आणि मुंबईतली मिरवणूक सुद्धा आपण बघतोय. लालबागचा राजा आता भायखळा रेल्वे स्टेशन परिसरात आहे. पश्चिमेचा हा सगळा भायखळ्याचा परिसर आहे आणि आता तिथपर्यंत लालबागचा राजा पोहोचलेला आहे आणि अगदी धीम्या धीम्या गतीनं पुढे हळूहळू वाटचाल होते, कारण भक्तांची गर्दीच इतकी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या गर्दीतनं वाट काढत सगळ्या प्रजेला सुखावत आता राजा मार्गस्थ होतोय आणि सोलापूरमध्ये सुद्धा तितकाच उत्साह आपल्याला बघायला मिळतोय. लाडक्या गणरायाला आता जड अंतःकरणानं निरोप दिला जातोय. विसर्जन मिरवणुकीची थेट दृश्य आपण बघतोय NDTV मराठीवर. लालबागचा राजा आता भायखळा रेल्वे स्टेशन परिसरात दाखल झालेला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात बाप्पा मोरयाचा गजर आपल्याला ऐकू येतोय आणि मुंबईतल्या चौपाटींवरची सुद्धा दृश्य आपण एकीकडे बघतोय की तिकडे वेगवेगळ्या मूर्ती, आता वेगवेगळ्या मंडळांच्या मूर्ती तिथे दाखल झालेल्या आहेत. मुंबईतल्या मूर्तींचं वेगळं आकर्षण असतं, म्हणजे वेगवेगळ्या संकल्पना तिथे मांडलेल्या असतात, वेगवेगळ्या मूर्ती असतात, वेगवेगळ्या रूपातल्या मूर्ती आपल्याला बघायला मिळत आहेत. पण सकाळपासून हे लाईव्ह कव्हरेज, महाकव्हरेज म्हणू शकतो आपण, गणरायाच्या निरोपाचं NDTV मराठीवर बघतोय.
बघतोय की आत्ता काही वेळापूर्वी आपण बघितलं लालबागचा राजा भायखळा रेल्वे स्टेशन परिसरात दाखल झालाय, तर ही चौपाटीकडे जाणाऱ्या हा जो मार्ग आहे त्या मार्गावर सुद्धा आता मोठ्या प्रमाणात गणेश मूर्ती दाखल झालेल्या आहेत. विविध मंडळांच्या गणेश मूर्ती दाखल झालेल्या आहेत. आपण दृश्यांमध्ये जर बघू शकत असलो तर एका मागोमाग एक अशा गणेश मूर्ती इथे आपल्याला बघायला मिळत आहेत. गणेश मूर्तींची रांग लागलेली आहे आणि वेगवेगळ्या मंडळांच्या मूर्ती आता दाखल होत आहेत. विसर्जनासाठी त्या मार्गस्थ होत आहेत. गणेश भक्तांमध्ये उत्साह आहे, आनंदाचं वातावरण आहे. आपण दृश्य बघू शकतोय. मोठ्या प्रमाणात गर्दी गिरगाव चौपाटीवर सुद्धा झालेली आहे. सोबतच जुहू चौपाटी, दादर चौपाटी, मुंबईत अशा ठिकाणी या चौपाट्यांवर विसर्जन सुरू आहे. दुसरीकडे पुण्यात आपण बघितलं तर भव्य दिव्य मिरवणुका अद्यापही पुण्यात सुरूच आहेत आणि त्या रात्रभर पुढे चालू शकतात असा अंदाज वर्तवला जातोय. दुसरीकडे आपण सोलापुरातली देखील दृश्य बघितली. सोलापुरात सुद्धा अजूनही पारंपरिक वाद्यांचा गजर आपल्याला तिकडे बघायला मिळतोय. लेझिम नृत्य खेळलं जात आहे आणि ही मुंबईतली आपण दृश्य बघतोय. मागे धोबीघाटचा विघ्नहर्ता तिथे आपल्याला दृश्यांमध्ये बघू शकतोय. तो देखील आता इथपर्यंत पोहोचलेला आहे, चौपाटीपर्यंत पोहोचलेला आहे आणि आता काही वेळातच त्यांचं सुद्धा, त्या बाप्पाचं सुद्धा विसर्जन होणार आहे. त्यापुढे जर आपण बघितलं तर कृष्ण रूपातला बाप्पा आपल्याला बघायला मिळतोय. श्रीकृष्णाचं रूप घेऊन हा बाप्पा हे अवतरलेला आहे आणि आज 11 दिवसांच्या पूजेनंतर विसर्जन केलं जात आहे. आणि या सगळ्यात मुंबई पोलीस असेल, राज्यभरातले महाराष्ट्र पोलीस सतर्क आहेत. या गर्दीचं नियोजन अगदी व्यवस्थित होतं. आपण काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील प्रतिक्रिया पाहिली. त्यांनी सुद्धा याचं कौतुक केलं. आज देखील काही ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं, विशेषतः पुण्यामध्ये जी आत्ता दृश्य आपण बघतोय एवढीच गर्दी दुपारी सुद्धा होती आणि या गर्दीतनं ॲम्ब्युलन्सना सहज अगदी वाट मोकळी करून देण्यात आली आणि दिवसभरात 2 ते 3 वेळा अशा पद्धतीची घटना घडली. मात्र एवढ्या गर्दीचा कुठेही फटका ॲम्ब्युलन्सला बसला नाही आणि एवढ्या गर्दीतनं सुद्धा सहज वाट ॲम्ब्युलन्सला काढून देण्यात आली. अर्थातच हे पुणेकरांचं आणि प्रशासनाचं कौतुक म्हणावं लागेल. इतक्या चांगल्या पद्धतीचं नियोजन झालेलं होतं. आणि आता पुन्हा एकदा मुंबईतली दृश्य आपण बघतोय. आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय ही जी गणेश मूर्ती आपल्याला टेलिव्हिजन स्क्रीनवर दिसते त्याची प्रभावळ विशेष अशी आहे. मुंबईतल्या मूर्तींचं हे वैशिष्ट्य असतं. तर एक मोठी आणि धक्कादायक बातमी येते छत्रपती संभाजीनगरहून. छत्रपती संभाजीनगरात विसर्जन स्थळी तरुणांची हुल्लडबाजी बघायला मिळाली. समज देण्यासाठी काही पोलीस अधिकारी गेलेले होते आणि त्या पोलीस अधिकाऱ्यांची कॉलर पकडलेली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषद मैदानावरची घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त आहे. हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय. एकीकडे आपण छत्रपती संभाजीनगरचे दृश्य बघतोय. विसर्जन स्थळी तरुणांची हुल्लडबाजी बघायला मिळाली आणि त्यांना समज देण्यासाठी पोलीस गेले होते आणि त्याच वेळेला पोलीस अधिकाऱ्याचीच कॉलर या तरुणांनी पकडली. छत्रपती संभाजीनगरची जिल्हा परिषद मैदानावरची दृश्य आपण बघतोय. जिल्हा परिषद मैदानावरची घटना आहे. घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील आपल्याला बघायला मिळतोय. पोलीस बंदोबस्त तर मोठ्या प्रमाणात आहे आणि हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. आपण बघत असतो की अशा पद्धतीनं मोठी गर्दी होत असते आणि काही तरुण हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्न करतात. दरम्यान पुन्हा एकदा आपण हे महाकव्हरेज बघतोय. गणरायाच्या निरोपाचं महाकव्हरेज. लालबाग परिसरातली ही दृश्य, गिरगाव चौपाटी परिसरातली दृश्य. राज्याच्या कानाकोपऱ्यात सध्या गणेश विसर्जनाची धूम सुरू आहे आणि ही दृश्य मुंबईतली आपण बघतोय. आपण आत्ताच मगाशी बोलत होतो आणि पुन्हा एकदा पुण्यातली ही घटना. ॲम्ब्युलन्सला वाट करून देण्यात आलेली आहे. इतक्या गर्दीतनं पुन्हा एकदा आत्ताची ही थेट दृश्य आपण बघितली. एवढ्या गर्दीतनं ॲम्ब्युलन्स अगदी सहज निघून गेलेली आहे. तर हा महालक्ष्मीचा मोरया आपण आपल्या
टीव्हीवर बघतोय. महालक्ष्मीचा मोरी आता विसर्जनासाठी दाखल झालेला आहे आणि मागोमाग अनेक मूर्ती आहेत. या सगळ्याचं कव्हरेज आपण बघणार आहोतच. मात्र आत्ता वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण यानंतर सुद्धा आपण एक कव्हरेज बघणार आहोत, त्या संदर्भातल्या बातम्या बघणार आहोत. पाहत राहा NDTV मराठी. ब्रेक नंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आता थेट जाणार आहोत आपण पुण्यात, कारण पुण्यात अजूनही विसर्जन मिरवणूक सुरूच आहे आणि मोठी गर्दी पुण्यात आपल्याला बघायला मिळते. पुण्यातली दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण बघतोय. गणपती बाप्पा मोरयाचा गजर होतोय, ढोल ताशा असं म्हणतात निनाद होतोय. आपण बघतोय की आता हा गणपती बाप्पा या चौकातनं पुढे मार्गस्थ झालेला आहे. मागोमाग अनेक गणपती बाप्पांची रीघ लागलेली आहे. अनेक विसर्जन मिरवणुका मागे आपलेल्या आहेत. आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय कशा पद्धतीनं दोन्ही बाजूला रस्त्याच्या दुतर्फा गर्दी उसळल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. आणि हे ढोल ताशा पथक त्यांनी नुकतंच आपलं वादन सादर केलेलं आहे. गणपती बाप्पासोबत यांचाही प्रवास सुरूच आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी हे वादन करत होते आणि आता आपण बघतोय मागे सुद्धा अजून एक देखावा आपल्याला बघायला मिळतोय, ज्यात विठुराया आपल्याला दृश्यांमध्ये दिसू शकतो. आणि तिथेही मागे आपल्याला ढोल ताशा पथक बघायला मिळत आहे. या ढोल ताशा पथकाचं सुद्धा आता तिथे वादन होईल. तर पुण्यातली आपण ही दृश्य बघितली. नुकताच नादब्रह्म पथकाचं वादन पूर्ण झालेलं आहे, जे आपण संपूर्ण NDTV मराठीवर पाहिलं. आणि आता त्या वादनानंतर आपण येऊया पुन्हा एकदा मुंबईत. लालबागच्या राजाचा हा विसर्जन सोहळा, विसर्जन मिरवणूक सुरू आहे आणि लालबागचा राजा अजूनही भायखळा स्टेशन परिसरातच आहे. भायखळा स्टेशन परिसरात अगदी थोडासा पुढे सरकलेला आहे. धीम्या गतीनं लालबागचा राजा आता हळूहळू आपल्या विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरनं पुढे जातोय.